कल्याण डोंबिवली महानगर पालिका चुनाव 2026 के लिए कल मतदान डाले जाएंगे। सभी उम्मीदवारों के भविष्य ईवीएम मशीन में कैद हो जाएंगे। ऐसे में पिछले 10 दिनों से अपने अपने प्रभाग में प्रचार कर रहे उम्मीदवारों ने कल सुबह से होने वाले मतदान में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के उम्मीदवार विनोद भगवान भोईर ने उनके पैनल के चारों उम्मीदवारों के लिए मतदान मांगा है। याद रहे कि विनोद भोईर और उनके अन्य तीनों उम्मीदवारों की निशानी घड़ी है और ये लोग पैनल नंबर 7 से चुनावी मैदान में है। तुम्ही प्रचाराच्या दरम्यान मतदारांच्या घरोघरी प्रचार करत आहे। मतदार आपल्याला कुठल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत? मी तर पहिले आपल्या चॅनलचे आभार मानतो का आपण माझी मुलाखत घेत आहात। मी विनोद भगवान भोईर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातर्फे उभा आहे आणि पॅनल 7मध्ये कल्याण डोंबिवलीची महानगरपालिका आहे त्या पॅनलमध्ये मी उभा आहे। त्या पॅनलमध्ये माझ्याबरोबर आमच्या उमेदवार माया सुनील आणले ह्या मध्ये उभे आहेत। तसेच रमेश गंगाराम हनुमंते हे मध्ये उभे आहेत। तसेच नंदिनी मंगेश सोनावणे ह्या मध्ये उभे आहेत आणि मी स्वतः विनोद भगवान भोईर हा मध्ये उभे आहे। तर मी पहिले तर हे सांगतो जनतेचे आभार मानतो की मी आज पूर्ण वार्डामध्ये आम्ही पॅनलतर्फे चौघे उमेदवार आज एकत्र फिरलो आणि आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळाला। कारण का तर ह्या जो पॅनल आहे 7मध्ये जी कामं आहेत ती कामं भरपूर बाकी आहेत। जसे की पाण्याची समस्या आहे, रस्त्यांची समस्या आहे, गटारांची समस्या आहे आणि अजून विविध कामं बाकी आहेत। जसे गार्डनमधली काही कामं बाकी आहेत आणि रस्त्यावरती ज्या गाड्या उभ्या असतात ते बरेच इकडे उभे गर्दी असते, त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या आहे, खड्डे पण भरपूर आहेत आणि हा परिसर आहे हा गजबजलेला परिसर आहे। कारण इथे नेहमी सतत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते, त्याच्यामुळे नागरिकांना इथे फार समस्येला तोंड द्यायला लागतो। आम्ही तर प्रथम हेच सांगितलेलं की आम्ही निवडून आल्यावरती पहिले रस्त्याची समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू, पाण्याची लोकांची समस्येचा प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करू, गटारे आहेत, रस्ते आहेत आणि आपल्याकडे ज्या चाली सिस्टीम आहे त्यांना जास्तीत जास्त आम्ही कसं त्यांना सहकार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करू। कारण कसं आहे आम्ही मध्यमवर्गातून असल्यामुळं आम्हाला त्यांची जाण आहे आणि त्या जाणीचा आम्ही तिथे राहत असल्यामुळं आम्हाला त्यांची जाण असल्यामुळे आम्ही तो कसा त्याचा उपयोग करू, त्यांना जास्तीत जास्त सुखसुविधा कशी मिळतील आपल्या रहिवाशांना ते बघण्याचा प्रयत्न करू। आमच्याकडे धनशक्ती नसली तरी आम्ही जनसेवक आहोत, जनशक्ती आमच्याकडे भरपूर आहे आणि तुमचा आम्हाला आशीर्वाद पाहिजे। मी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन व आपल्या वार्डामध्ये पॅनल 7मध्ये जेवढं मला होता येईल तेवढं मी आपण राबवण्याचं काम करेल। कारण आपल्या जीवावर मी नगरसेवक होणार आहे। कारण नगरसेवक हा जनतेमधला पाहिजे, जनतेतला मिसळणारा पाहिजे। कारण का आजची जी परिस्थिती आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ती आर्थिक स्थिती फार बिकट आहे आणि अर्थखाता हा दादांकडे असल्यामुळं आम्ही जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करू व आम्ही आपणास गवाही देतो की आम्ही आपल्या विश्वासाला कधीही तडा न देता जोमाने काम करू। हा नगरसेवक हा नगरसेठ नसला पाहिजे, हा तो नगरसेवकच पाहिजे। कारण तो सेवक पाहिजे, त्याच्या मनातला पाहिजे, जनतेला वाटलं पाहिजे की हा आपला परिवारातला एक व्यक्ती आहे। हे आम्ही करू। मी आपणास गवाही देतो माझ्या पॅनलतर्फे का आपण आम्हाला जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे व आपल्याला संधी द्यावी हीच विनंती करतो। जय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। माझी निशाणी घड्याळ आहे। पुन्हा एकदा मतदारांना माझी विनंती आहे की आपण घड्याळासमोर बटन दाबून आमचे चारही उमेदवार हे सुशिक्षित असून त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे ही मी आपणास विनंती करत आहोत। पॅनलमध्ये 7मधले व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले हे नागरिक सुज्ञान आहेत। त्यांना पैसे नको, काम करणारी व्यक्ती पाहिजे आणि आम्ही काम करणारे आहोत। पैशाचा वापर कितीही केला तरी नागरिक हा पैशाला
बली न पडता हा कामाला बली पडणार आहे. कारण पैसा देणारा हा कधीच काम करत नाही. आणि पैसा देणारा जर निवडून आला आणि नागरिक त्यांच्याकडे गेले तर तो डायरेक्ट सांगतो की मी तुम्हाला पैसे दिलेले आहेत, मी तुम्हाला तुमचं मत विकत घेतलेलं आहे. तरी नागरिकांना पैशाला बळी न पडता विकास जो करेल त्या उमेदवारांनाच निवडून द्या. मी आपणास ही विनंती करतो. कारण का पैसे देणारी व्यक्ती ही कधीच काम करत नाही. म्हणून मी आपणास सांगतो, आमचे चारही उमेदवार हे गरीब असून मध्यम वर्गाचे असून त्यांना जास्तीत जास्त मताने आपण निवडून द्यावे ही मी आपणास कळकळीची विनंती करतो. तुमची निशाणी? माझी निशाणी घड्याळ व आमच्या पॅनलमध्ये सगळ्यांची निशाणी घड्याळ आहे. तरी घड्याळाला भरघोस मताने निवडून द्यावे ही मी आपणास विनंती करत आहे.